आपण प्रार्थना करूया 2 शब्दाची. स्वर्गीय पिते, यावेळेला आम्ही पुन्हा एकदा तुझ्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष वळवित आहोत. आमचे विचार, आमचं मन स्थिर कर प्रभू. जर घरातले विचार, जगातले विचार आमच्या मनामध्ये असतील, आमच्या कामाचे विचार आमच्या मनात असतील, तर ते प्रभू आम्ही बाजूला काढतो, यासाठी की तुझं वचन आम्ही स्वीकारावं आणि त्या वचनाने आमची आत्मिक वाढ करून घ्यावी. प्रत्येक वचन हे तुझ्या आत्म्यापासून असू दे अशी तुला कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून ऐक. आमेन. मी म्हणणार आहे प्रभू उठलाय, तुम्ही म्हणायचं खरोखर उठलाय. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. आमेन. प्रभू खरोखर उठलेला आहे आणि आपला देव हा जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला गौरव असो. आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आजचा हा पुनरुत्थान दिवस आहे. पुष्कळ लोक ईस्टर हा सण म्हणतात. ईस्टर नाहीये. ईस्टर त्याचा इतिहास थोडा वेगळा आहे, परंतु पुनरुत्थान दिवस आपण पुनरुत्थान दिवस म्हणून साजरा करतो. म्हणजे येशू मरणातून जिवंत झाला तो दिवस. लूक ऋषुवर्तमान याचा 24वा अध्याय. लूक ऋषुवर्तमान याचा 24वा अध्याय आपण काढूया. मी पवित्र शास्त्र आणलं असेल तर लूक ऋषुवर्तमान याचा 24वा अध्याय काढूया. आणि पहिल्या वचनापासून काही वचन मी आपल्यासाठी वाचून दाखवत आहे. लूक ऋषुवर्तमान याचा 24वा अध्याय पहिल्या वचनापासून. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवर धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. ते आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करिता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दलिया मरिया, योहाना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्या बरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटले व ते त्यांनी खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले. तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टींविषयी आश्चर्यचकित तो घरी गेला. प्रभू वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. देवाच्या लोकांनो, फार महत्वाचं या ठिकाणी शास्त्र भाग आहे. प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला गेला. हे येशूने आधीच भविष्य केलं होतं. आधीच सांगितलं होतं की अशा गोष्टी होतील. पण तरी देखील काही स्त्रिया 3ऱ्या दिवशी सकाळी सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरीकडे गेल्या. आधी सांगून पण, आधी येशूने भविष्यवाणी करून पण. त्यावेळेला अशी प्रथा होती की एखादा व्यक्ती जर मृत झालेला आहे तर 3ऱ्या दिवशी जाऊन त्याच्या जे शरीर आहे, मृत शरीर आहे, त्याला सुगंधी द्रव्य लावत असत. आणि नेहमी त्यांच्या त्या नियमाप्रमाणे त्या स्त्रिया सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरीकडे गेल्या.
आणि ते आपापसात चर्चा करत चालले होते की अरे आपल्यासाठी कोण धोंड काढल. विचार करत करत गेले की अचानक समोर त्यांना ती धोंड बाजूला झालेली दिसली. ज्या वेळेला येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता आणि वधस्तंभावरती असताना येशूचा एक शिष्य होता, जो गुप्त शिष्य होता, आणि त्या गुप्त शिष्याने येशूचं शरीर मागितलं आणि ते शरीर त्याच्या कबरेमध्ये, स्वतःची कबर होती की ज्या कबरेमध्ये अजून कुणालाही ठेवलं नव्हतं, अशा कबरेमध्ये येशूला ठेवलं. आणि येशूने जे भविष्य केलं होतं ना, त्या भविष्यावरून लोकांमध्ये अशी एक भीती होती की कदाचित येशूचे शिष्य त्याचं शरीर घेऊन जातील, कुठेतरी नेतील आणि मग येशू उठला असं बोबाटा उठवतील. म्हणून काय केलं की त्या राजाने तिथं 2 शिपायांना ठेवलं बंदोबस्तासाठी आणि त्याला साखर दंडाने बांधून त्याला मोहर लावला, राजाचा मोहर, म्हणजे सील केलं. ते विचार करा, राजाने ते सील केलंय, तिथं सैन्य आहे, तिथं कुणाचीच हिंमत होणार नाही तिथं जाण्याची, येशूचं शरीर तिथून घेऊन जाण्याची. परंतु आमचा प्रभू जे बोलतो ते करतो. प्रभूने आधी भविष्य केलं की मी मरणार आहे आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होणार आहे. आणि 3ऱ्या दिवशी येशू ख्रिस्त जिवंत झाला. ती धोंड आपोआप बाजूला गेली. ते सैन्य तिथं नव्हतं, ते जे सैनिक होते तिथं नव्हते. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये विजय झालेला आहे. येशूने त्या मरणाची नांगी मोडून काढली. येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. मरणाची सत्ता येशूवर चालवू शकली नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने मरणाची नांगी का मोडली माहितीये का? की येशू ख्रिस्ताच्या मरणातून उठण्याने आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा झाला. येशू ख्रिस्ताच्या मरणातून उठण्याने आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो. जर येशू ख्रिस्त मरून उठला नसताना तर आपण नरकातच गेलो असतो. कुठे गेलो असतो? नरकात. डायरेक्ट नरकच ठरलेला होता. परंतु देवाने आमचं तारण करावं असं देवाला वाटलं आणि त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं आणि येशूने आमचा उद्धार केला. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांना, जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना भले शारीरिक मरण सगळ्यांना आहे. जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा मरतोच. मग कोण 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, लयच ताकद असेल 85 वर्ष, संपलं. त्याच्या पुढे तो जगू शकत नाही. आणि मरणानंतर काय? ख्रिस्ती जीवन हे मरणानंतरचं जीवन आहे. लक्षात ठेवा, जगातलं जीवन नाहीये. येशूने आम्हाला जगातलं जीवन दिलेलं नाही. येशूने आम्हाला मरणानंतरचं जीवन दिलंय. म्हणून योहान कृष्णवर्तमान 3रा अध्याय आणि 16 वचन आपण काढूया. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन. ते वचन तुम्हाला माहिती असेल. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कुणी प्रेम केलं? देवाने प्रेम केलं. कुणावर? जगावर. फक्त ठराविक लोकांवर नाही, देवाने जगावर प्रेम केलं. आणि देवाकडे कोणीही येऊ शकतं. देवाच्या मंदिरामध्ये कोणीही येऊ शकतं. कुणालाही बंधन नाहीये. जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. म्हणजे जो विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, बरं का, याची खात्री आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला काय मिळेल? सार्वकालिक जीवन. हे कुठलं जीवन आहे? स्वर्गातलं जीवन. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला हे जगातलं जीवन मिळवण्यासाठी खटपट करायची नाही. आम्हाला स्वर्गातलं जीवन मिळवण्यासाठी खटपट करायची आहे. भले जगामध्ये आम्हाला दुःख होईल, त्रास होईल, संकट येतील, अडचणी येतील, आजार येतील, प्रॉब्लेम येतील, हर एक तऱ्हेची प्रश्न येतील. पण ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये, आजारामध्ये, बिकट परिस्थितीमध्ये आम्हाला देवाशी काय राहायचंय? विश्वास राहायचाय, प्रामाणिक राहायचंय आणि देवाची आज्ञा पाळायची. फक्त विश्वास ठेवणाऱ्यांना देवानी सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. फक्त विश्वास ठेवणारे. आता ते विश्वास ठेवणं, याला अजून एक शब्द आहे बायबलमध्ये, त्याचा स्वीकार करणाऱ्यांना. त्याचा स्वीकार कर. जो विश्वास ठेवतो, बघा, नुसतंच विश्वासाबद्दल मी बरेच वेळेला सांगितले. विश्वास 2 प्रकारचे आहेत. एक साधारण विश्वास आहे आणि एक क्रियाशील विश्वास आहे. ज्या विश्वासामध्ये कृती आहे, ज्या विश्वासामध्ये प्रॅक्टिकल आहे, तो विश्वास खरा आहे. नुसतंच विश्वास ठेवणारे स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत. जे विश्वास ठेवणारे की जे कृती करतात, क्रिया करतात. क्रिया काय करतात? कृती काय करतात?
तर देवाच्या वचनाचं पालन करतात. कृती करणारे कोण? देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे, देवाच्या आज्ञेचं पालन करणारे, ते विश्वास ठेवणारे, त्यांना प्रभूंनी सार्वकालिक जीवन देऊ केलेलं आहे. म्हणून मी मगाशी प्रार्थना करत असताना प्रार्थनेमध्ये काही शब्द जे देवाच्या आत्मेने मला सुचवले मी ते बोललो, की आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहतो. एकाच ठिकाणी काही जण असतील ठराविक लोक, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. तिथं आम्हाला परमेश्वर पाहतोय, तिथं परमेश्वर आम्हाला बघतोय, म्हणून आम्हाला देवाच्या आज्ञा पाळायच्या. या विचाराने मी तुम्हाला बघू शकत नाही, तुम्ही मला बघू शकत नाही, पण देव आम्हाला बघू शकतो. देवाची नजर आमच्याकडे आहे आणि आम्हाला देवाला खुश करण्यासाठी, देवाला चांगलं वाटण्यासाठी आज्ञा पाळायच्या. प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून उठला, जिवंत झाला आणि प्रभूची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. ह्यासाठी प्रभूने या जगामध्ये त्याच्या पुत्राला पाठवले. आणि रोमकरास पत्र बघा, रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 25 वचन काढूया आपण. रोमकरास पत्र 4 अध्याय 25 वचन वाचा. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरवयास धरून देण्यात आला. मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. म्हणून तो उठलाय. तो उठला कशासाठी? आम्ही नीतिमान ठरावं, आम्ही धार्मिक ठरावं, म्हणून प्रभू मरणातून काय झाला? जर येशू ख्रिस्त मरणातून उठला नसता तर आम्ही नीतिमान ठरलो नसतो, आम्ही धार्मिक ठरलो नसतो. ज्या अर्थी आम्ही धार्मिक ठरलो त्या अर्थी प्रभू मरणातून उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभूला धन्यवाद. अजून एक वचन वाचे, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 24 वचन. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 24 वचन काढूया. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 24 वचन वाचा कुणीतरी. हा, परत एक शब्द वाचा. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवलं, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणं अशक्य होतं. म्हणून प्रभूंनी, परमेश्वराने त्याला मरणातून काय केलं? उठवलं. त्या मरणाच्या अधीन राहणं अशक्य होतं. येशू ख्रिस्त मरणासाठी जरी आला होता तरी तो मरण त्याला घेऊ शकत नव्हतं. त्या मरणाची जी नांगी होती ना, येशूने ती खेचून काढली. त्या मरणावर तो विजय झाला. तो परमेश्वर जिवंत देव आहे, तो तारणार आहे. म्हणून आम्हाला लक्षात ठेवा, आम्ही प्रभूमध्ये वेगवेगळ्या भागातून आलेला आहात किंवा वेगवेगळ्या विश्वासातून आलेला आहात, पण आम्हाला प्रभूमध्ये आल्यानंतर एकच विश्वास घ्यायचा आहे, तो म्हणजे प्रभूवरचा विश्वास. भले तुम्ही वेगवेगळ्या विश्वासातून आलेला असाल, परंतु आमचा विश्वास एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या विश्वासामध्ये आम्हाला प्रभूमध्ये आमचं जीवन जगायचं आहे. ज्या वेळेला ह्या स्त्रिया कबरेपाशी आल्या आणि त्या कबरेपाशी आल्यानंतर बघा, आपण त्यातले काही वचन वाचूया. लूक याचा 24 अध्याय. चौथं वचन. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? म्हणजे जो येशू उठलेला आहे, जो येशू पुनरुत्थित झालेला आहे, त्या येशूचा शोध तुम्ही कबरेत येऊन का करताय? कबरीमध्ये म्हणजे कोण ठेवलेलं असते? तिथं मेलेले लोक ठेवलेले असतात. तिथं येऊन तुम्ही का शोध करताय? तिथं तो येशू इथं नाहीये, तो गेला, तो उठलाय, तो जिवंत झालेला आहे. लक्षात ठेवा, आपण खूप वेळेला पुष्कळ काही मंडळांमध्ये गुड फ्रायडेला
गुड फ्रायडेला सांगितलं की काही लोक गुड फ्रायडे म्हणजे दुःखाचा दिवस म्हणून साजरे करतात आणि 40 दिवसाचे उपवास धरतात आणि मग फार दुःख आहे, दुःखाचे दिवस आहेत, मग ह्या दिवसांमध्ये लग्न नाही करायचं, बर्थडे नाही करायचा, वाईट गोष्टी नाही का, चांगला कार्यक्रम करायचा नाही, कारण ते लेनचे दिवस म्हणतात. लेन म्हणजे दुःखाचे दिवस. मी ते शुक्रवारी ते सांगितले की दुःखाचे दिवस हे येशू ख्रिस्त मरणातून उठून 2021 वर्ष झाले आणि अजूनही आम्ही दुःखच साजरे करतो. आता येशू ख्रिस्त येण्याची वेळ आली आहे. आपण रडतच बसलोय, येशू तू माझ्यासाठी मेला, येशू हे केलं. आपल्याला आता देवाची आज्ञा पाळायची आहे, ती कबरेत जाऊन नाही, कबरेत जाऊन आज्ञा नाही पाळायची. ज्या कबरेकडे गेल्या येशूने आधी सांगितलं होतं की मी मरणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. मग तुम्ही इथं कशाला आला? तो म्हणतो की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करताय? अजून पुष्कळ लोकांना देवाचं वचन समजलेलं नाहीये. 40 दिवसाची, तुमच्या चर्चमध्ये 40 दिवसाची उपवास धरत नाही? आमच्या धरतात बाबा. का धरायची 40 दिवसाची उपवास? कुठं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला लिहिलेलं आहे? धरा उपवास, उपवास धरा 40 दिवसाचे, तसं नाही म्हणत मी. पण त्याच दिवशी त्याच महिन्यात का म्हणून धरायचे? तुम्ही वर्षभरामध्ये कधी पण धरू शकता. धरा, जर देवाचा आत्मा तुम्हाला सुचवत असेल तर धरा, बिलकुल धरा. उपवास प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. परंतु नाही, तेच दिवस दुःखाचे दिवस आहे म्हणून ते पाहतो. शुक्रवार गुड फ्रायडे आला, नाही दुःखाचा दिवस आहे, फार दुःख, चेहरे एकदम बारीक करायचे. येशू मेला ना, येशू मेला. दरवर्षी येशूला मारायचं आणि तिसऱ्या दिवशी उठवायचं. हेच चाललंय लोकांमध्ये आज. हे विसरून गेले की तो येशू जिवंत आहे आणि त्याचा शोध लोक कुठे करत आहेत? कबरेमध्ये करत आहेत. कबरेमध्ये येशू कधीच भेटणार नाही. कबरेमध्ये येशू भेटणार नाही. कबरेमध्ये काय आहे? काहीच नाही, रिकामी कबर. आणि बघा तो काय म्हणतो पुढे बघा, 24वा अध्याय लूक 5 वचन. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? तो येथील नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. त्या देवदूतांना, ते देवदूत होते, त्या देवदूतांना त्यांना सांगावं लागलं की तुम्ही आठवा तुम्ही गालिलात असताना येशूनी तुम्हाला काय सांगितलं होतं. पुष्कळ वेळेला आम्हाला विसरायची सवय असते की नाही. गेल्या रविवारी काय सांगितलं, त्या रविवारी विचारलं तर कुठे लक्षात येतंय? आम्ही फक्त चर्चला जायचंय, चला चला चला, प्रार्थना करायचं, ऐकायचं, निघून जायचं. जे ऐकलेलं आहे ते इथं सोडायचं, रिकामच जायचं. ह्या स्त्रियांना सुद्धा विसर पडला. कदाचित मला असं वाटतं, कारण मला मी विचार केला, कल्पना केली की ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताला मारलं ना, ज्या प्रकारे येशूच्या शरीराला त्रास दिला किंवा छातीत भाला बोचकला, हातामध्ये खेळ ठोकले, असं भयानक मरण जे झालं ना, त्याच्यावरून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की कठीण आहे नाही का, येशू मरणातून उठणं कठीण आहे. कदाचित एक मानवी बुद्धीने त्यांनी विचार केला असेल, म्हणून ते सुगंधी द्रव्य घेऊन गेले. चला जाऊ द्या, आता शक्य नाही येशू उठणं. त्यांनी सांगितलं असेल पण उठणं शक्य नाही, कारण इतकं भयानक मरण त्यांनी सहन केलं की कुणी त्याच्यातून जिवंत उठू शकत. पण एवढं लक्षात ठेवा, येशू जरी मेला ना, त्याचं हाड मात्र मोडलं नाही बरं का. हाड मोडलेलं नाही. येशूचा प्राण त्या भाल्याने घेतला नाही. येशूचा प्राण त्या खेळ्यांनी घेतला नाही. येशूचा प्राण त्या मुकुट जो घातला त्या मुकुटाने घेतला नाही. येशूचा प्राण जे फटके मारले त्याच्याने घेतला नाही. येशूने स्वतःचा प्राण दिलाय. लक्षात ठेवा, येशूने काय केलं? स्वतःचा प्राण दिला. तो स्वतःचा प्राण देण्यासाठी आला होता. लोकांना त्यांनी घेऊ दिला नाही. जसं नाही काय आपण म्हणतो, अरे त्याला बंदुकीने गोळी मारली, त्या गोळीने त्याचा प्राण घेतला. चाकू मारला, तलवार मारली आणि तलवारीने त्याचा प्राण घेतला, आहे की नाही? असं बोलतो की नाही आपण?
पण येशूने स्वतःचा प्राण देण्यासाठी तो आला होता. जो स्वतःचा प्राण देऊ शकतो तो स्वतः उठवू शकतो, आहे की नाही? त्या कुठल्याही हत्याराने येशूचा प्राण घेतला नाही. शेवटी येशूने प्रार्थना काय केली माहितीये? वधस्तंभावर असताना शेवटचा उद्गार, नाही, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. म्हणजे येशूने स्वतःचा आत्मा देवाच्या हाती सोपवून दिला. म्हणून कुठल्याच हत्याराने येशूचं प्राण घेतला नाही. येशू मरणातून जिवंत झाला. भले त्या स्त्रिया आल्या तिथं, ते एक प्रकारे नाही का, एक प्रकारे मला तर असं वाटते की ते अविश्वासूपणाचं एक लक्षण आहे ना. अविश्वासूपणा म्हणजे विश्वासच नव्हता त्यांचा की येशू उठल म्हणून तर ते सुगंधी द्रव्य घेऊन आले. सुगंधी द्रव्य माहिती आहे तुम्हाला, खूप महाग असतात. खूप इतकं महाग असतात ना की साधारण व्यक्ती तो विकत घेऊ शकत नाही. ते श्रीमंतच व्यक्ती विकत घेऊ शकतात. माहिती, ज्यावेळेला येशू ख्रिस्त एका घरामध्ये बसला होता, एक स्त्री आली नाही का, तिने सुगंधी द्रव्य आणलं होतं येशूला लावायसाठी. तो शिष्य म्हटला, अरे हे विकून पुष्कळ पैसे येतील, गोरगरिबांना वाटता येईल हे सुगंधी द्रव्य. आणि पुढे बघा काय झालं. 26वा अध्याय 6 वचन, तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली. त्या देवदूताने बोलल्यावर त्यांना आठवण झाली. अरे हो, येशूने सांगितलं होतं. आपण कसं काय विसरलो? एवढ्या भल्या पहाटे आपण आलोय. कदाचित रात्रभर ते झोपले नसतील, है की नाही? रात्रभर झोपले नसतील, भल्या पहाटे उठून आले. येशूच्या शरीराला, मृत शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी. प्रियानो, आम्ही प्रभूमध्ये विश्वास ठेवणारे आहोत आणि आम्हाला प्रभूचा शोध घ्यायचा आहे, परंतु मृतांमध्ये नाही तर जिवंतांमध्ये. येशू ख्रिस्त आज आमच्या सोबत आहे. बायबल सांगते की शोधा म्हणजे जर आम्ही प्रभूला शोधलं तर नक्की सापडतं. पण आम्हाला जर प्रभूला शोधायचं नसेल ना तर कधीच प्रभू आम्हाला सापडणार नाही. जर आम्ही ठरवलंच असेल की नाही, प्रभूला मला शोधायचंच नाही, काय नाही, जे चाललंय चालू द्या, प्रभू आम्हाला कधी भेटणार नाही. आणि प्रभूला आम्हाला मिळवणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये आम्हाला परमेश्वराला शोधायचं आहे. आणि ज्या वेळेला त्या स्त्रिया त्या कबरेकडे आल्या आणि त्यांना तिथं फक्त वस्त्र दिसले आणि त्या पळत काही गेल्या आणि सांगितले पेत्राला की अहो पेत्र, येशूचं शरीर तिथं नाहीये. पेत्राला पण थोडस विचार पडला, कसं शक्य आहे? त्याला पण विश्वास बसला नाही. तो सुद्धा बघायला आला आणि तो बघून अचंबित झाला. तो विचारात पडला, अरे कुठे प्रभूचं शरीर? प्रभू उठलाय. खरोखर प्रभू उठलाय. आमचा देव जिवंत देव आहे. म्हणून तर आमचं तारण झालं, आहे की नाही? थोडा विचार कर. आपल्या जीवनात बदल जे झाले ना, हे आपोआप झाले नाहीत. हे कुणामुळे झाले? आपले जे बंधनं तुटले गेले, हे कुणामुळे झालं? जर येशू मेलेला असता तर हे घडलं असतं आमच्या जीवनात? नाही. पण जर येशू उठलेला आहे तर ह्याच्यावर पण तुम्ही विश्वास ठेवा की तो परत येणार आहे. तो परत येणार. कशासाठी येणार आहे? न्याय निवाडा करण्यासाठी. कशाला? न्याय निवाडा. आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे जगलो, आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे प्रभूला आवडणारे जीवन जगलो, ह्याच्याबद्दल देव आमचा न्याय निवाडा करणार आहे. आणि आज या पुनरुत्थानाच्या दिवशी आम्हाला आमचं जीवन प्रभूच्या स्वाधीन करायचं आहे. कालच्या शुक्रवारची प्रार्थना देवाने खूप आशीर्वादित केली, परंतु आज देवाने पुन्हा एकदा एक आम्हाला प्रभू संधी देत आहे की नव्याने आज आपण जीवनाला सुरुवात करूया. जर आम्ही प्रभूमध्ये नवीन आहोत तर नवीन आणि नवीनच जीवन जगण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे. जुन्या गोष्टी आम्हाला नेहमी देवापासून अडकण बनतात. जुन्या गोष्टी आम्हाला नेहमी देवापासून दूर ठेवतात. म्हणून जुन्या गोष्टी आमच्यामध्ये असतील तर त्या काढून टाकूया. जे येशूचं शरीर त्यांना तिथं मिळालं नाही, कारण येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला होता. ते सुगंधी द्रव्य तिथं घेऊन गेले होते. खरं तर तिने तिथं जायलाच नव्हतं पाहिजे. विश्वास ठेवायला पाहिजे होता
की नाही कशाला जायचं तिथं, येशू तिथं भेटणारच नाही कारण येशू उठलेला आहे. परंतु आम्ही कधी कधी ह्याच भ्रमामध्ये चालतो आणि आपण चुका करत राहतो. म्हणून आज या सकाळच्या वेळेला आपण आपलं जीवन देवाच्या स्वाधीन करूयात आणि पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपण प्रभू आम्हाला संधी देत आहे की आपण प्रभूचं नेहमी गौरव करावा, देवाच्या आज्ञा पाळाव्यात आणि परमेश्वराची स्तुती करावी. आपण यावेळेला आपले डोळे बंद करू, सर्वांनी आपले डोळे बंद करूयात. आपण प्रार्थना करूया. तुमच्या हृदयाचं तुम्ही परीक्षण करा. प्रभूने जे आम्हाला आज जीवन दिलेलं आहे ते आमच्या स्वतःसाठी नाही, आम्ही स्वतःसाठी जगावं म्हणून नाही, तर प्रभूसाठी जगावं म्हणून आम्हाला हे जीवन दिलंय. म्हणून तर पाऊल म्हणते की जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे लाभ आहे. मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. प्रियजन हो, आज आम्हाला विचार करायचा आहे की खरंच प्रभू आमच्यामध्ये जगतोय का, खरंच प्रभू आमच्यामध्ये आहे काय, खरंच प्रभू आमच्या विचारांमध्ये, आमच्या वागण्यांमध्ये, आमच्या बोलण्यांमध्ये आहे काय. आम्हाला आज ह्याचा विचार करायचा आहे. प्रभू जर आम्हाला ही संधी देत असेल या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये तर त्या संधीचा उपयोग नक्कीच करून घ्या. नक्कीच परमेश्वराला आवडणार असे जीवन जगायचा पण प्रयत्न करू. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आम्ही प्रभूला काय उत्तर देणार आहे. मत्ती शुभवर्तमानाचा 7:21 वचनापासून म्हणतंय, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यावेळेला अनेक जण म्हणतील की प्रभू मी तुझ्या नावाने भूत काढली, मी तुझ्या नावाने संदेश दिले, मी तुझ्या नावाने महत् कृत्य केली नाहीत काय. त्यावेळेला प्रभू म्हणेल, मी त्यांना स्पष्ट प्रभू म्हणाल की मी तुम्हाला ओळखत नाही. अहो अनाचार करणाऱ्यांनो, मजपासून दूर जा. जर देवा ती वेळ आमच्यावर आली तर त्यावेळेला आम्ही काय करू शकतो प्रभू? काहीच नाही, काहीच करू शकत नाही. त्यावेळेला आम्ही जोपर्यंत जगात आहोत तोपर्यंतच आम्हाला विचार करायचा आहे की आम्हाला प्रभूसाठी जीवन जगायचं आहे. धन्यवाद येशू. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. ओ प्रभू तू महान आहे, अद्भुत आहेस, तू सर्व शक्तिमान देव आहे. प्रभू वेळोवेळी तू आम्हाला संधी देतोस पण आम्ही ती संधी ओळखत नाही प्रभू. म्हणून ते यरूशलेमेकडे बघून तू रडला आणि म्हटला की निदान तू आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असते तर किती बरं झालं असतं, परंतु आता त्या तुझ्यापासून गुप्त ठेवण्यात आलेत. हो बाप्पा, तशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नको. जर तू आम्हाला संधी देत आहे तर आम्ही त्या संधीचा उपयोग करावा आमच्या जीवनासाठी. यासाठी प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्यामध्ये असलेला प्रत्येक स्वभाव, आमच्यामध्ये असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टी प्रभू त्या काढून टाक बाप्पा. आम्हाला तुझ्या स्वभावाचं बनण्यासाठी मार्गदर्शन कर, सहाय्य कर प्रभू. स्तुती करतो प्रभू, तुला गौरव देतो परमेश्वरा. आज तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, तू आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या मंडळीमध्ये आहेस प्रभू. बाप्पा ऑनलाईन सुद्धा जे प्रार्थना बघत आहेत, प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले आहेत प्रभू, त्यांना सुद्धा परमेश्वरा तू आशीर्वादित कर. त्यांच्या सुद्धा प्रभू जीवनामध्ये प्रभू त्यांनी तुला स्वीकारावं यासाठी तू मार्गदर्शन कर प्रभू. यावेळेला आम्ही आमचं लक्ष तुझ्या मेजाकडे वळवीत असताना तुझ्या मेजामधील गुप्त गोष्टी आमच्या दृष्टीस पाड आणि मार्गदर्शन कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून ऐक. आमेन.